नमस्कार, मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। इथे बघा माझ्या गार्डनमध्ये आज कोणकोणत्या भाज्या मला भेटणार आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। सुरुवात आपण तोंडलीपासून करूया आणि ही तोंडली मी पावसाळ्यामध्ये लावलेली आहे आणि एकदा मी छाटणी सुद्धा केलेली आहे आणि तोंडलीची वाढ खूप फास्ट अशी होते, म्हणून तुम्ही एकदा नक्की लावून पहा, तुमच्या घरी तोंडली चावेल। खूप अशी खताची सुद्धा गरज लागत नाही, फक्त पाणी द्या आणि 3-4 तासाचं ऊन भेटेल अशाच ठिकाणी लावा आणि व्यवस्थित नेटवर पसरवा, म्हणजे छान अशी तोंडली लागतील। तोंडलीचा वेल लावायचा असेल तुम्हाला तर सर्कल बनवून घ्या तोंडलीच्या वेलाचा आणि तो मातीमध्ये पुरून घ्या, म्हणजे गोल असे नवीन फुटवे येतील आणि छान पसरण्यासाठी नेट सुद्धा बांधा आणि भरपूर अशी तोंडली आपल्याला घरच्या घरी खाण्यासाठी भेटेल। इथे बघा मला आठवड्याला तोंडली खाण्यासाठी भेटते, तुम्ही एकदा नक्की लावून पहा, खूप छान अशी तोंडली लागेल घरच्या घरीच। इथे बघा आज मी एवढी तोंडली तोडलेली आहे। ब्रोकोली सुद्धा तयार झालेली आहे भाजी करण्यासाठी आणि ब्रोकोली सुद्धा आता मी कापून घेते आणि मी पटकन अशी तोडलेली नाही ब्रोकोली, म्हणून थोडीशी त्याची फुले ब्राऊन अशी झालेली आहेत, पण मस्त आहे, अजून भाजी करण्यासाठी छान आहे। तुम्ही जर लावली नसेल तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा आणि लावून पहा, खूप छान असा रिझल्ट भेटेल। वांगी तर मी जेव्हापासून भाज्या लावायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून मी वांगी माझ्या गार्डनमध्ये लावते आणि खूप छान असा रिझल्ट सुद्धा भेटतो। इथे बघा 4-5 महिने झालेले आहे, कुठलंच खत दिलेले नाही तरी सुद्धा मस्त अशी वांगी लागलेली आहेत। जर तुम्हाला वांगी लावायची असतील तर 4-5 रोपे जरी तुम्ही घरी लावले तरी सुद्धा आपल्याला आठवड्याला वांगी खाण्यासाठी भेटतील। तुम्हाला आवडत असतील तर नक्की लावून पहा, खूप छान असा रिझल्ट येतो आणि 3-4 तासाचं ऊन भेटेल अशा ठिकाणीच आपल्या कुंड्या ठेवा, म्हणजे छान ऊन सुद्धा येईल आणि महिन्यातून एकदा जरी खत दिलं तरी सुद्धा वांगी लागायला ते पुरेसं आहे। इथे बघा किती छान असं वांग्याची वाढ झालेली आहे आणि हे वांगी मी आता बियांसाठी ठेवलेले आहे। बघा आता मी पूर्ण वांगी तोडून घेतलेले आहेत आणि आज मला एवढी वांगी भेटलेली आहेत। टोमॅटो बघा मस्त असे पिकलेले आहेत आणि झाड आता पूर्णपणे खराब झालेले आहे। आता हे टोमॅटो पूर्ण मी काढून टाकणार आहे आणि याच्यात मध्ये दुसरी झाडं लावणार आहे, पण लावण्याआधी आपल्याला पूर्णपणे ग्रो बॅग खाली करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये गांडूळ खत शेणखत असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा ग्रो बॅग भरून आपण त्याच्यामध्ये दुसरी झाडं लावून घ्यायची आहेत। पूर्ण टोमॅटो तोडून झालेले आहेत आणि आज बघा मला एवढे टोमॅटो भेटलेले आहेत, किती छान असे मस्त लाल लाल पिकलेले टोमॅटो माझ्या गार्डनमधून मला भेटलेले आहेत। आणि तुम्हाला जर टोमॅटो आवडत असतील तर नक्की एक लाईक करा, किती छान दिसतात टोमॅटो बघा। मिरच्या बघा खूप अशा लागलेल्या आहेत आणि मागच्या वेळेस आपण 2-3 वेळा सुद्धा मिरच्या तोडलेल्या होत्या आणि भरपूर आता सुद्धा लागलेल्या आहेत। आता मी पूर्ण मिरच्या तोडून घेते आणि तुम्हाला मी दाखवते आज मला किती मिरच्या भेटलेल्या आहेत त्या माझ्या टेरेस गार्डनमधून। तुम्हाला जर मिरच्या लावायच्या असतील तर तुम्ही सुरुवातीला मिरचीचे रोपे तयार करा आणि मिरचीची रोपे 1-2 आठवड्याची झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या ग्रो बॅगमध्ये किंवा कुंडीमध्ये लावा आणि कुंडीमध्ये लावायची असेल तर 12 इंचच्या कुंडीमध्ये फक्त एकच रोप मिरचीचं लावावं। इथे बघा आता मी मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत आणि आज मी जेवढ्या पण मिरच्या माझ्या गार्डनमध्ये लावलेल्या होत्या त्या सर्व मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत आणि आता माझी मिरचीची झाडं सुद्धा जुनी झालेली आहेत आणि बघा आज मी सर्व मिरच्या तोडलेल्या आहेत। बघा आज मला एवढ्या मिरच्या भेटलेल्या आहेत। जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये नक्की लावून पहा, खूप छान असा रिझल्ट घरच्या घरी येतो, म्हणून 1-2 झाडं लावली तरी सुद्धा खूप अशा मिरच्या खाण्यासाठी भेटतील। कारली बघा तोडण्यासाठी तयार झालेली आहे आणि जेवढ्या पण आज मी भाज्या तोडलेल्या आहेत 5 महिने झालेले आहेत आणि मी कुठलंच खत दिलेलं नाही तरी सुद्धा मस्त अशा भाज्या आज मला छोट्याशा गार्डनमधून भेटलेल्या आहेत। जर तुम्ही लावायचा विचार करत असतील तर नक्की लावा, खूप छान असा रिझल्ट भेटतो। 3-4 तासाचे ऊन भेटेल अशा ठिकाणी आपल्या कुंड्या ठेवाव्या आणि वेळेवर पाणी द्यावे, म्हणजे भाजीची छान अशी वाढ होईल आणि आपल्याला घरच्या घरीच भाज्या खाण्यासाठी भेटतील। इथे बघा मी आता कारली तोडून घेतलेली आहे, फक्त कारलीचा एकच वेल आहे आणि त्याच्यावरतीच हे असे मस्त अशी कारली लागलेली आहे। तुमची जर लावायची असेल तर तुम्ही आता सुद्धा लावू शकता। इथे बघा मी भाज्या तोडलेल्या आहेत आणि शिमला मिरची, ब्रोकोली, टोमॅटो, मिरची, वांगी, तोंडली अशा सर्व आज मी भाज्या तोडून घेतलेल्या आहेत। आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब